नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। बघा, आजकाल ना कर्ज आणि त्याचबरोबर ना पैसे अडकलेले आहे एखाद्या व्यक्तीकडे आणि ते मिळण्यासाठी काही उपाय सांगा, किंवा आमचं घर विकलं जात नाहीये किंवा घर विकलंय आम्ही एखाद्याला पण तो आमचे पूर्ण पैसे त्याने अजून दिलेले नाहीये, त्याच्याकडे पेमेंट बाकी आहे आणि तो टाळाटाळ करतोय, त्यासाठी उपाय सांगा। म्हणजेच काय तर आपले हक्काचे पैसे आपल्याला मिळण्यासाठी ना आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि त्यासोबत कर्जमुक्तीसाठी पण। उपाय खूप साधा सोपा आहे। तुम्ही हा उपाय जर केला ना तर हा उपाय तुम्हाला फक्त 2दा किंवा 3दा करायचा आहे महिन्यातून, आणि एका महिन्यामध्ये तुमचे कितीही पैसे अडकलेले असेल, किती पैसे एखाद्या तुम्ही उसने दिलेले असेल आणि तो तुम्हाला रिटर्न देत नसेल, तर या महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे लाखो रुपये सुद्धा वापस मिळू शकते, इतका प्रभावी हा उपाय आहे। जर तुमचे पैसे थोडे असेल, 10,000 20,000 रुपये असतील, तर उपाय एकदाच करा आणि एकदा उपाय केल्यानेच तुम्हाला ते पैसे वन टाइम मिळून जाईल। पण काहींचे खूपच 5-5 10-10 लाख रुपये सुद्धा अडकलेले असतात बरं का, खूप मोठे मोठे व्यवहार असतात ते पण अडकलेले असतात। अशा वेळेस तुम्ही महिन्यातून 2-3 वेळेस उपाय करा, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळून जाईल। उपाय कसा करायचा, काय करायचा, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि शेवटना मी तुम्हाला एक खूप सुंदर अनुभव सांगणार आहे, त्यामुळे तो अनुभव अजिबात मिस करू नका। आता हा उपाय करण्यासाठी ना आपल्याला काय लागणार आहे, तर हा उपाय करण्यासाठी 5 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे, ज्या सोलून घेतलेला असेल। 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहे, ज्याचं फूल अतिशय व्यवस्थित आहे, अशा 5 लवंगा घ्यायच्या आहे। एक आपल्याला ग्रीन कलरचा पेन घ्यायचा आहे आणि एक आपल्याला प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आहे। अगदीच आपण म्हणतो ना की वहीचा जो कागद असतो बघा, त्याच्यावर रेषा रेषा असतात, तो कागद नाही, तर ड्रॉइंग साठी बघा प्लेन कागद असतो, तसा प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा, एक ग्रीन कलरचा पेन घ्यायचा, 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि 5 आपल्याला लवंगा घ्यायच्या आहे। त्यानंतर काय करायचं, हा उपाय कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला करायचा आहे। आता ह्या शुक्रवारी तुम्ही केला ना तर एक दुसरा शुक्रवार जाऊन द्यायचा आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारी करायचा, परत एक शुक्रवार जाऊन जायचा आणि मग त्याच्या पुढच्या शुक्रवारी, असं एक शुक्रवारचा गॅप ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे 15 दिवसांनी उपाय करायला येतो, एका महिन्यामध्ये हा उपाय होऊन जातो। ज्या महिन्यामध्ये 5 शुक्रवार असतात ना त्याच महिन्यामध्ये होऊन जाईल। समजा आता एखाद्या महिन्यामध्ये 4 शुक्रवार आहे, तर मग एक शुक्रवार पुढच्या महिन्यातला जाऊ शकतो, पण काही हरकत नाहीये, पूर्ण 30 दिवसच होतात ते, काही हरकत नाहीये। असे आपल्याला 3 शुक्रवार उपाय करायचा आहे, 3च शुक्रवार बरं का। आज शुक्रवार आहे, आज उपाय केला, आता याचा पुढचा जो शुक्रवार येईल ना तेव्हा उपाय करायचा नाही, त्याच्या पुढचा शुक्रवार जेव्हा येईल ना तेव्हा उपाय करायचा आहे आणि परत मध्ये एक शुक्रवार जाऊन द्यायचा आणि नंतरच्या शेवटच्या शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। शुक्रवारीच उपाय करायचा का, तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि आपल्या अडकलेले जे पैसे असतात ना ती आपल्यासाठी लक्ष्मीच आहे की नाही, त्यासाठी आपल्याला हा उपाय शुक्रवारीच करायचा आहे। आता कसं करायचं ते व्यवस्थित ऐका। शुक्रवारी आपल्याला देवघरासमोर बसा, किंवा जर तुम्हाला देवघरासमोर बसणं शक्य नसेल तर मी पण शक्यतो देवघरासमोरच बसा, कारण की काय होतं ना काही ठिकाणी एनर्जी ही खूप जास्त पॉझिटिव्ह असते आणि तिथे उपाय केल्याने आपल्याला फायदा लवकर होतो, त्यामुळे देवघरासमोरच बसायचं आहे। मासिक धर्म, सुतक, विटाळमध्ये हा उपाय करता येणार नाही, कारण की हा देवघरासमोर बसून करायचा आहे। व्हाईट पेपर आपण घेतलेला आहे, त्या व्हाईट पेपरवर ग्रीन कलरच्या पेनने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्याच्याकडे आपले पैसे गुंतलेले आहे किंवा अडकलेले आहे, आपण त्याला उसने पैसे दिले होते, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, फक्त नाव लिहिलं तरी पण चालणार आहे। आणि त्याच्या नावाखाली किती रक्कम आपली अडकलेली आहे, मग 10,000 20,000 50,000 1 लाख 2 लाख जी तुमची रक्कम अडकलेली असेल ती तुम्हाला त्यावर लिहायची आहे। त्यावर रक्कम लिहिल्यानंतर काय करायचं, त्यावरच आपल्याला 5 लसणाच्या पाकळ्या आणि 5 लवंगा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे। त्यानंतर ती जी छान अशी पुडी बांधून घ्यायची, पुडी बांधल्यानंतर ती पुडी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला तिथेच बसून ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः, ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा ती पुडी हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे। ती पुडी तशीच आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर काय करायचं, ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेले आहे ना त्या व्यक्तीकडे जर तुम्ही पैसे मागायला जाणार असाल तर ती पुडी हातात किंवा खिशामध्ये ठेवूनच आपल्याला जायचं आहे पैसे मागायला, आणि शक्यतो जाच किंवा ती व्यक्ती खूप लांब आहे, तुम्ही काय जाऊ शकत नाहीये, मग ती पुडी आपल्या जवळ ठेवून आपल्याला त्या व्यक्तीला फोन करायचा आहे आणि त्या व्यक्तीला आपले पैसे मागायचे आहे। याने त्या समोरच्या व्यक्तीचं जी काही न देण्याची भावना असेल ती, त्यामुळे आपण म्हणतो ना की नकारार्थी भावना ती होकारार्थी
अर्थामध्ये बदलेल आणि तुमचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. खूप प्रभावी, खूप सुंदर उपाय आहे, एकदा नक्की करून बघा. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे कर्जमुक्तीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे अडकलेले पैसे पुन्हा मिळण्यासाठी बघा हे मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन ब्रेसलेट आहे. 4 क्रिस्टल पासून बनलेला आहे आणि झिबो कॉइन याला अटॅच आहे. आता याच ब्रेसलेटचा एक सुंदर अनुभव माझ्याकडे सकाळीच आलेला होता, म्हणतात तोच तुमच्यासोबत शेअर करावा. खूप सुंदर अनुभव आहे, नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ ताई, जसा अनुभव आहे सेम तसं तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. ताई, माझ्या आयुष्यात काही काळापासून पैशांच्या संदर्भात अनेक अडचणी सुरू होत्या. कमाई होत होती पण पैसा हातात टिकत नव्हता. त्यातच काही लोकांना विश्वासाने दिलेले पैसे परत वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे आर्थिक नियोजन माझे पूर्णपणे बिघडले होते आणि कर्जाचाही ताण वाढत होता. सतत पैशांचा विचार, चिंता आणि पुढे काय होईल याची काळजी, मला अजिबात झोप येत नव्हती. त्याच दरम्यान मी मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन म्हणजे हेच ब्रेसलेट बरं का, मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन ब्रेसलेटबद्दल माहिती ऐकली आणि ते वापरून पाहायला विचार केला. त्यामुळे तुमच्याकडून ते ब्रेसलेट मी घेतले. सुरुवातीला माझ्या मनात थोडी शंकाच होती, पण हे ब्रेसलेट नियमितपणे वापरल्यानंतर माझा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू लागला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशाबाबतचा माझा आत्मविश्वास वाढला आणि आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेण्यावर मी अधिक लक्ष देऊ लागलो. काही दिवसानंतर ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले होते त्यांच्याकडून स्वतःहून संपर्क झाला. बराच काळ रखडलेली रक्कम हळूहळू परत मिळायला सुरुवात झाली. त्याचबरोबर नवी कामाच्या संधी मिळू लागल्या. म्हणजे उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग तयार झाले आणि प्रत्येक वेळी पैशाची कमतरता जाणवत होती, पण आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे असं जाणवू लागलं. कर्जाचा ताण कमी करण्यासाठी आणि पैशांचं योग्य नियोजन करायला मी सुरुवात केली. अनावश्यक खर्च कमी झाला. त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल झाला आणि या ब्रेसलेटचा मला खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन ब्रेसलेटमुळे माझ्या आयुष्यात चांगली ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची मदत झाली. अर्थातच फक्त तो म्हणजे जे काही आहे ते या ब्रेसलेटमुळे त्यांच्या आयुष्यात झालेलं आहे. हे ब्रेसलेट आहे जे मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन. या ब्रेसलेटने काय होतं माहिती आहे का, या ब्रेसलेटने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा तयार होते, अडकलेले पैसे मिळते, कर्जमुक्ती होण्यास मदत होते आणि भरपूर पैसे तुम्ही याने कमवू शकता. असं हे मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन ब्रेसलेट आहे. जर तुमचेही कोणाकडे पैसे अडकलेले असेल तर आज सांगितलेला उपाय करून बघा. त्याचसोबत ब्रेसलेटही वापरा. नक्कीच तुमचे अडकलेले पैसे, कर्जमुक्ती लवकरात लवकर होऊन जाईल. चला मग आजचा उपाय आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.